कमी 30 भाषांमधून स्वाहिली 30 एक भाषांमधनं गाणी गायली असतील. 30 एक भाषांमधनं गाणी गायली असतील सगळी मिळून. 25 मला 2 भाषा नाही बोलता येत. सगळ्यात अवघड कुठली भाषा मला गायला, म्हणजे आम्ही गायलो स्टेजवरती, रेकॉर्ड नाही केलं. मी, नितीन, मुकेश आणि दीदी रशियाला गेलो होतो आणि तिथलं एक प्रसिद्ध गाणं त्यांनी सांगितलं तुम्ही गा. रशियन गाणं. रशियन. मी डोक्याला हात बसले, नितीन डोक्याला हात बसले, काय शब्द, अरे बाप रे बाप. मी लिहायला घेतला शब्द, काय लिहायचं, पोषदा म्हणजे कसं लिहायचं, हा शब्द लिहू कसा, मी विचार कर पहिलं काय लिहू नंतर काय लिहू, हा पाठ कसा होणार शब्द. पण ते गाणं आम्ही गायलो. म्हणजे मी, दीदी, आता दीदी लीड करत होती. दीदी रशियन काय, तिला कुठली भाषा यायची, ती गात होती आणि आम्ही कोरच गात होतो 2 जण. आणि आम्ही म्हणजे अक्षरशः घामीघूम झाले होतो. फार अवघड भाषा, अत्यंत अवघड भाषा. आणि आपल्या हिंदुस्थानातली एक अवघड भाषा सांगते तुम्हाला, सिंधी. फार अवघड आहे गायला. मराठीची पूर्व भाषा, जर मराठीचा इतिहास बघितलात ना तर मराठीचा खरोष्ट्री, महाराष्ट्री आणि पैशाची नावाची भाषा होती. त्या पैशाची भाषेला कदाचित सिंधी म्हणत असेल आजकाल. माफ करा, कोणाचं मन दुखावं नाही मी. परंतु एवढ्या भाषांमधनं गाणी गाऊन आपला ठसा उमटवणे, या सगळ्यातूनही प्रत्येक कलाकाराचं भागध्येय, प्रत्येक कलाकाराचं ओळख एका गाण्याबरोबर जोडलेली असतेच असते. उषा मंगेशकर म्हटल्यानंतर हिंदीतलं एक गाणं मला सांगायचीच गरज नाही. मुंगळा आता 40 वर्षाचा झाला, म्हातारा झाला. पण इतकी वर्ष जगलेला मुंगळा तुम्ही बघितलायत का? 40 वर्ष झाली या गाण्याला. आणि मी ते गायले गाणं. पहिल्यांदा काय झालं की माझ्याकडे मजरू साहेब आले आणि मजरू साहेब मला बोलले की उषा, ये मराठी मिक्स गाणं आहे, क्या करू मैं. गाणं होतं आल्याड डोंगर पल्याड डोंगर मध्येच खोलखोल दरी, गेली सांगून ज्ञानेश्वरी, माणसा परास मेंढरवरी. मग आहे तो आज नाही तुम्ही. सेम गाणं होतं. त्यांनी तसं तर मुखडा घेऊन त्याला अत्यंत निराळ्या पद्धतीने असं पेश केलं की ते डान्सचं गाणं झालं. आणि त्याने हेलनला बोलवलं. हेलन त्याच्यामध्ये नऊवारी साडी नेसून पॉपचा डान्स तिनं केला होता आणि छान केला होता डान्स तिनं. आणि तिला भयंकर आवडलं ते गाणं. तर मजरू साहेब मला बोले की मुझे ये सको के चीटी को क्या बोलते हैं मराठी में. मूंगी, चीटी को मूंगी बोलते हैं. अच्छा, तो बड़ा चिट्टा होता है, उसको क्या चिट्टा क्या होता है, क्या काला काला होता है, ऐसा होता है वैसा होता है. मला वर्णन केलं. मतलब मुंगड़ा, मतलब साहब इसको मुंगड़ा बोलते हैं. बस मिल गया मुझे शब्द, मैं अभी गाना लिखता हूँ. त्यांनी मुंगळा घालून ते गाणं केलं. आता ते तू मुंगळा मुंगळा मैं गुडकी डली, कोणालाच कळत नाही. गुडकी डली हा शब्द हिंदीमध्ये फार क्वचित वापरला जातो. आपण गुळाची ढेप म्हणतो, ते डली म्हणतात. तर मी गायले ते गाणं मुंगळा मुंगळा गुडकी डली. 2-3 टेक मध्ये ओके झालं. पिक्चराईज झालं. 1 आठवडा झाला. गाणं चालायला लागलं, खूप चाललं. आणि एक दिवस यांनी मला बोलवलं, राजेश रोशनने सांगितलं, आप आइए. मैंने कहा क्या हुआ, आपने जो गाया वो लोगों को समझ में नहीं आ रहा है. तो कैसे समझ में आएगा, मैंने जो शब्द दिया है मुंगड़ा वो हिंदी में नहीं है, क्योंकि हा शब्द हिंदीत नाहीये. हळ लागते, ड बोलतात. वो तो मुंगड़ा मुंगड़ा बोल रहे. मैंने कहा मैं क्या करूँ, शब्द ऐसा मैं मुंगड़ा गाऊं कैसे, अभी तो रिकॉर्ड हो चुका है, गाना चल चुका है, अभी मैं कैसे बदलूं. बोलते आप ऐसा कीजिए, प्रोड्यूसर बहुत तंग कर रहा है, आप गाना मैं लगाता हूँ और आप गा के दीजिए. मतलब मुझे गाना याद है, मुझे कागज भी लेने की जरूरत नहीं, मैं गा देती हूँ. मी तसं गाऊन दिले. तो आपने वैसा ही गाया है. मैंने कहा मैं क्या चेंज करूँ, आप बताइए मुझे. मजरू साहब के गाने को चेंज करूँ या आपकी ट्यून को चेंज करूँ, क्या करूँ.
बोलती नहीं दोनों पर ठीक है, लेकिन मैं उसको बोलती हूँ की ऐसे ही रहेगा गाणं. आणि त्याच्यानंतर तू मुंगडा आहे असं झालं, ते मुंगडा झालं. बरेच वर्ष झाली, 10, 12, 15 वर्ष झाले. एक माणूस माझ्याकडे आला आणि बोला, उषा जी आपने एक मुंगड़ा गाया है, मुंगड़ा किस शराब का नाम है? कोई शराब नहीं है, वो मुंगड़ा है बाबा, उसको आप समझ नहीं सकते, तो आप मुंगड़ा बोलिए बस, छोड़िए इसका. एक बाई गात होती स्टेजवरती, तू मुंगड़ा मैं उड़ के चली. उड़ के चली काय आधी उड़ के चली ती नहीं, वो उड़ती डली है बाबा, डली. नहीं मैं उड़ते चली गाओ. फार मजा असतात, शब्द कळले नाहीत तर फार विचित्र गाणी गातात. पण त्याचा ते मुलगा मुलगी हे शब्द तुम्हीच लिहिलेत? मीच सांगितले ना त्यांना. आता चिटे म्हणजे मुंगीला आणखी दुसरा शब्द मराठीत नाही, मराठी पाहिजे त्यांना ना. तुझे तो मुलगी भरी, ते शेवटी लाईन नाही. पण हे जो तुमचे शब्द आहेत नाही ते त्यांनी टाकले. अच्छा, मुलगा आहे तू शर्मिला. अच्छा, मग त्याच्यामध्ये बंबईया मराठी फुटपाथ मराठी म्हणतात त्याला. मग आहे तो आजार. मी काही बोललो नाही बरं का, मी काही बोललो नाही. पुरे नाही बरं, पुरे याच्यापेक्षा वाईट असतात. घेऊया.